प्रेज द लॉर्ड हालेलुया येशुदाय सगर चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असो. पुन्हा एकदा येशुदाय चॅनलमधून मी तुम्हाला सर्वांना प्रियजन हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ करून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. कारण की येशूचा गौरव आणि येशूच्या राज्याची वाढ केवळ तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आम्हाला जास्त वेळ वाढवण्यासाठी प्लीज हा प्रियजनांनो येशुदाय सगर प्रार्थनाचा चॅनल सर्वांनी लाईक व सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांनी आमीन टाका, कारण की जेणेकरून देवाचा गौरव होईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा वचनाचा मन्ना घेऊन आलोय आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. तर मी तुमच्यासाठी आजचा ख्रिसमसचा सण आहे, उद्या ख्रिसमस आहे. उद्या ख्रिसमस नेमका काय आहे आणि येशू काय म्हणतो त्याबद्दलचं मी तुम्हाला एक वचन सांगतो. यशा संदेष्टा जुन्या करारामध्ये ज्यावेळेस यशा संदेष्टाद्वारा तुम्ही जातो त्यावेळेस यशा 9 मध्ये काय सांगतो परमेश्वर बघा. कारण आमच्यासाठी बाळ जन्मले आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील व त्याला अद्भुत मंत्री व सामर्थ्य देव व सनातन पिता व शांतीचा अधिपती म्हणतील व त्याच्या वृद्धीला शांतीचा अंत नसणार व दाविदाच्या सिंहासनावर बसून साम्राज्य चालवणार. तेथून पुढे सर्व काळ न्याय व नीतिमत्व स्थिर करेल व सेनाधीश परमेश्वर अवशेष सिद्धेशने. कारण की आमच्यासाठी बाळ जन्मलं. प्रियजनांनो, उद्या आपण ख्रिसमस करणार आहे, उद्या 25 डिसेंबर आहे, पण आमच्यासाठी बाळ जन्मलं. कशासाठी आलं येशू तुमच्या जीवनासाठी? शांतीचा अधिपती. आज माणसाच्या जीवनात किती काम करा, काही जरी दुःख असलं त्याला शांती पाहिजे असते. शांतीशिवाय मनुष्य काही नाही, पण येशू शांतीचा अधिपती आणि येशूच्या खांद्यावर सर्व सत्ता आणि सर्व सामर्थ्य राहणार आहे. सर्व सत्ता आणि सर्व सामर्थ्य. शांतीचा अधिपती येशू. कोण हे येशू? शांतीचा अधिपती. आज तोच अधिपती तुमच्या घरात जन्मला. येशू एका गव्हाणीमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जन्मला नाही झाला. येशू जन्माला आता मागतो तुमच्या हृदयातून, तुमच्या अंतःकरणात. गव्हाणीमध्ये त्यावेळेस येशू जन्मला, पण आता येशू तुमच्या हृदयातून अंतःकरणात प्रियजनो यायला मागतोय. आणि आज तुम्ही त्याला जागा द्या, तुम्हाला तो शांती देणार, बरकत देणार आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तो पूर्ण करणार. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांनी डोळे झाका आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव येशूराजा, माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे लोक मला ऑनलाईन बघतात त्या सर्वांना स्पर्श कर बाबा. आणि येशू तुला बसलेल्या प्रत्येक टप्प्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम शिकवतो. त्याचं येणारं नाताळ नवीन वर्ष प्रत्येकाचं सुखदायी कर प्रभू. ज्याला पैशाची बरकत नाही त्याला पैशाची बरकत मी स्वीकारतो. ज्याच्या घरात सुख शांती नाही त्याच्या घरात येशूच्याच नावात शांती स्वीकारतो. कॅन्सर त्यांच्या घरातून निघ येशूच्याच नावात. दुखणे निघ येशूच्याच नावात. गरिबीचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. येशूची शांती, येशूचा आनंद, बरकत आणि येणारा नवीन वर्ष आणि ख्रिसमस येशूच्याच नावात मी त्यांच्या जीवनात आनंदाचा आरशाचा करतो. येशूच्याच नावात आमीन.